एकजुटीचा दिव्यांग एकजुटीचा अपना भिडो प्रहार जनशक्ती पक्षाचा अरे अपंगाच्या मागण्या मानणं दिव्यांगांचा 5% निधी खर्च दिव्यांगांना घरकुल दिव्यांगांची कर्जमाफी कोण म्हणतो देत नाही सॉरी 2 मिनिटं चालू गाडे साहेब आजच्या गाडे साहेब आजच्या मागण्या काय आहे? 26 जानेवारी दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस। आजच प्रजेची सत्ता आली आणि देशभर हा जल्लोष साजरा करण्यात आला। प्रजेची सत्ता आली पण दिव्यांगांच्या हाती काहीच लागलं नाही। दिव्यांगांचं कल्याण आणि पुनर्वसन झालं नाही। दिव्यांगांच्या समस्या अडचणी जशाच तशा आहेत, या सुटल्या पाहिजेत। दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, दिव्यांगांना घरकुल मिळालं पाहिजे, दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगांचं दिव्यांग भवन झालं पाहिजे आणि दिव्यांग कायदा 2016 तसेच सुगम्य भारत योजना याची अंमलबजावणी झाली पाहिजे। या सर्व मागण्यासाठी आमचे वंदनीय बच्चूभाऊ प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी राज्यमंत्री, माजी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिव्यांगांचं आंदोलन छेडण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये हजारो दिव्यांग महिला, पुरुष, मूकबधीर, अंध व सर्व तत्सम दिव्यांगांच्या प्रकारातील दिव्यांग आज सकाळी 7 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आम्हाला करावं लागलं। प्रशासनाने आमच्या मागण्यांसाठी, आमच्या समस्येकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या मागण्या मंजूर केल्या पाहिजे, यासाठी आम्ही हे लक्षवेधी आंदोलन केलं आहे। मागण्या आपल्या हक्काच्या, प्रशासनाचं करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय?